Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. समुद्र खवळणार, सोसाट्याचा वारा वाहणार, शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्राला आदळणार अशा स्वरूपाच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून आपण बघतोय. मात्र आयएमडीने या संदर्भात आता एक अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आयएमडीच्या ऑफिशियल्सने सांगितलेलं आहे की हे कोणत्याही प्रकारचं चक्रीवादळ नसून अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्याचा कुठेतरी महाराष्ट्राच्या किनारवर्ती भागावर, किनारपट्टीच्या भागावर परिणाम होऊ शकतो असा सुद्धा अंदाज आयएमडीने वर्तवलेला आहे. त्यामुळे या संदर्भात हवामान शास्त्रज्ञ नेमकं काय म्हणतात, हवामान तज्ज्ञ नेमकं काय म्हणतात, किनारपट्टीच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम होऊ शकतो, नेमकी काय स्थिती तयार होऊ शकते आणि याची काय काळजी घेतली पाहिजे, हे सर्व सविस्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई. तर सर्वात आधी सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने महाराष्ट्रावर वातावरणाची स्थिती तयार झालेली आहे, कशा पद्धतीने ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. आता स्क्रीनवर दिसत असलेल्या या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये चक्राकार गोलाकार वारे तयार होत आहेत आणि ते हळूहळू कर्नाटकातून महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण, ढग दिसून येत आहेत आणि याचाच परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होत आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचा सावट त्यामुळे तयार होत आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की आता जो पाऊस पडतोय तो मान्सूनचा पाऊस नाहीये, हा अवकाळी पाऊस आहे आणि याच कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात धोधो पाऊस कोसळतोय. पावसाचा हाहाकार माजलेला आहे. काल आणि परवा सुद्धा महाराष्ट्रातला कोकण पट्टा असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, पुणे असेल, सातारा, सांगली असेल, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. आता हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याविषयी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. होसाळीकर यांनी ट्विट करत सांगितलेलं आहे की आज सकाळी दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. पुढील 36 तासात ते उत्तरेकडे सरकण्याची व डिप्रेशन म्हणजे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र होण्याची शक्यता आहे असं हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे. याचाच अर्थ की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की ह्या कमी दाबाच्या पट्ट्याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होत आहे आणि हे वारे हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्यानुसार आपण काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचा स्पेसिफिक कोणकोणत्या जिल्ह्यांवर परिणाम होणार आहे हे सुद्धा आयएमडीने वर्तवलेलं आहे. तर आयएमडीने एक मॅप जारी केलेला आहे आणि त्यानुसार आज म्हणजे 22 तारखेला सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट आयएमडीने दिलेला आहे. याचबरोबर त्याला लागून असलेल्या अनेक कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. याचबरोबर उद्या काय स्थिती असणार आहे, उद्या या कमी दाबाच्या पट्ट्याचा काय परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो ते सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून बघू शकतो. तर उद्या सुद्धा कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांचा या ऑरेंज अलर्टमध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा आयएमडीने वर्तवलेला आहे. याचबरोबर त्याच्या पुढच्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याच्या पुढच्या दिवशी सुद्धा म्हणजे इथून पुढे चौथ्या दिवशी सुद्धा पावसाचं सावट महाराष्ट्रावर असणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचा कुठेतरी परिणाम पुढील 5 दिवस महाराष्ट्रावर असणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असा सतर्कतेचा इशारा आयएमडीने दिलेला आहे. सलग 5 दिवस महाराष्ट्रावर ह्या अवकाळी पावसाचं सावट असणार आहे. अरबी समुद्रातल्या या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडत असताना काळजी घ्या आणि मुख्यत्वे घाटाच्या भागातून जात असताना काळजी घ्या. गरज असेल तरच बाहेर पडा. याचबरोबर तुम्हाला सायक्लोन असेल किंवा वेदर रिपोर्टबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक.